10 वर्षांनी झाला मुलगा प्रणव त्याचे नाव, पोटच्या मुलावर मातेने का घातले घाव. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची घटना ही बघायची आपल्याला सोलापूर जिल्ह्यामधली. तर सोलापूर जिल्ह्यातील मांडा तालुक्यात असणारी कणवी गावामध्ये चोपडे कुटुंबीय राहते. या कुटुंबाचे प्रमुख नारायण जगन्नाथ चोपडे आणि त्यांची पत्नी पार्वती यांना गणेश नावाचा मुलगा आहे. चोपडे कुटुंबीय सुखी व संपन्न आहे. त्यांची शेती असून या शेतीवरच त्यांचे गुजराण चालते. शेती बागायती असल्याने उत्पन्नही भरपूर प्रमाणात मिळते. नुकतीच त्यांनी 5 एकर शेती खरेदी केली आहे. आपल्या सुनेच्या नावाने त्यांनी शेती खरेदी केली आहे. एकूणच हे कुटुंबीय खेळीमेळीचे राहणारे, एकमेकांच्या मनाचा विचार करणारे हे कुटुंब मात्र आहे. अशा या घरात नेमके काय घडले आणि ती अघटित घटना घडली हेच मात्र आपल्याला या सविस्तर घटनामध्ये बघायचं आहे. बघूया सविस्तर घटना कुठे घडली, काय घडली, कशी घडली. सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024चा तो दिवस. या दिवशी चोपडे कुटुंबियांच्या एका नातेवाईकांचे लग्न होते. त्यासाठी नारायण चोपडे आणि त्यांची पत्नी पार्वती ही पिंपळगावला गेले होते. मुलगा गणेश हा शेतात गेला होता. घरामध्ये गणेशची पत्नी कौसल्या उर्फ कोमल आणि तिचा मुलगा प्रणव वय 6 हे दोघेच होते. प्रणव सगळ्यांचा लाडका होता. त्याचे कारणही तसेच होते. पण मात्र गणेश आणि कोमल यांचे लग्न होऊन 10 वर्ष झाली होती, तरी त्यांना मूलबाळ होत नव्हते. घरात कशाची दादत नव्हती, पण आपली शेती घर सांभाळायला वारस हवा अशी सर्वांची इच्छा होती. आपल्या अंगणात लहान मूल खेळावे, बागडावे असे गणेश आणि कोमल यांना नेहमी वाटत असे. तशी ते दोघे स्वप्नही बघत असत. गणेशच्या आईवडिलांनीही आपल्या अंगाखांद्यावर नातवंडे खेळावे असे वाटत होते. पण 10 वर्ष झाली तरी या दाम्पत्याला मूल झाले नव्हते. म्हणून अनेक उपाय केले होते, अनेक दवाखाने पालथे घातले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि 10 वर्षांनी कोमल गरोदर राहिली. ही बाब घरी कळवल्यानंतर चोपडे कुटुंबियांनी कोमलला अगदी फुलाप्रमाणे जपले. तिची डिलिव्हरी होईपर्यंत सर्वजण तिच्या मागे सावलीसारखे उभे असायचे. अखेर तिची डिलिव्हरी झाली. तिला मुलगा झाला. सगळ्यांना आनंद झाला. त्याचे नाव प्रणव ठेवण्यात आले. प्रणवला सगळे जेवपाट जपत होते. प्रणव आता 6 वर्षाचा झाला होता. शाळेची पायरी त्याने चढली होती. घरामध्ये त्याची लाड खूप होत होते. अगदी फुलाप्रमाणे त्याला सर्वजण जपत होते, कारण ते चोपडे घराण्याचा एकुलता एक वारस होता. त्या दिवशी म्हणजे दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी प्रणव आणि त्याची आई कौसल्या उर्फ कोमल हे दोघेच घरी होते. सासू सासरे आणि हे पिंपळगावला लग्न समारंभासाठी मग्न होते. इकडे गणेशही आपल्या कामात व्यस्त होता आणि अचानक कौसल्या उर्फ कोमल हिचा तिचे सासरे नारायण चोपडे यांना फोन आला. आपल्या सुनबाईने का फोन केला असेल असा विचार करत त्यांनी फोन कानाला लावला. हॅलो असे म्हणताच तिकडून त्यांना सुनबाईच्या रडण्याचा आवाज आला. त्यामुळे नारायण चोपडे हे बाहेर आले आणि त्यांनी सुनबाईला विचारलं, काय झालं, का रडतेस. त्यावेळी कोमल त्यांना म्हणाली, मामाजी तुम्ही लगेच घराकडे या. का, काय प्रॉब्लेम झाला का, हा असे म्हणत ती आणखी रडू लागली. अगं सांग काय झालं, ते रडणं थांबव बघू आणि तुला सांग एकदा काय झालं. प्रणवकडे फोन दे बघू. प्रणवचे नाव घेताच ती आणखी रडू लागली आणि रडत तिने सांगितले, मामाजी मी त्याचा खून केला आहे. काय, असे नारायण चोपडे मोठ्याने ओरडले. आणि ही आपली सुनबाई खरं बोलते की चेष्टा करते म्हणून ते हॅलो हॅलो करू लागले. पण तिकडून फोन बंद झाला होता. नक्कीच काहीतरी अनर्थ घडला आहे याची जाणीव त्यांना झाली होती. त्यांनी आपला मुलगा गणेश आणि कोमलचा भाऊ नवनाथ जगताप यांना फोन केला. त्यांना कळवलेली हकीकत सांगून ताबडतोब घरी जाऊन नेमकं काय झाले ते पहा असे सांगितले. गणेशला ही माहिती कळताच हातातले काम टाकून घरात गेला आणि पाहिले तर त्याला त्याची पत्नी कोमल ही घरासमोर तळमळत पडलेली दिसली. तिने विषारी औषध प्राशन केले होते आणि तिची घरामध्ये प्रणवचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह पडला होता. गणेशला काही सूचनासे झाले. आपला एकुलता एक मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत आणि पत्नी बेशुद्ध अवस्थेत पाहून त्याची पाचावर धरण बसली होती. तोपर्यंत कोमलचा भाऊ नवनाथही तिथे पोहोचला. त्यांच्या मदतीने कोमलीला औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान गणेशने आपल्या वडिलांना घरात काय घडलं ते सगळे सांगितले. त्यांनी लग्न समारंभात सोडून घरचा रस्ता धरला. आपल्या सुनेने लहानग्या नातवांचा खून का केला असावा याबद्दल मात्र आश्चर्य वाटत होते. घरात सगळे काही सुरळीत चालू असताना एका आईला आपल्या पोराचा खून का करावा असा वाटला असेल याबद्दल गावामध्ये चर्चा झडू लागल्या आहेत. यामागचे कारण कोमल हिलाच माहिती होते. असे काय घडले की तिने आपल्या
6 वर्षाच्या मुलावर कुऱ्हाडीचे वार करून खून केला. दरम्यान गावच्या पोलीस पाटलांनी या घटनेची माहिती कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात दुपारी 3 वाजता दिली. ठाणे अंमलदारांनी ती माहिती पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लीवार यांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चिल्लरवार ही सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे, हेड कॉन्स्टेबल सुशांत शिंदे आणि यांची सर्व टीम घटनास्थळी गेली आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी 6 वर्षाचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. शेजारी रक्ताने माखलेली कुऱ्हाड पडलेली होती. जमलेल्या लोकांनी लहानग्या मुलांचा खून आणि आई कौशल्या उर्फ कोमल गणेश चोपडे वय 35 राहणार कन्ने तालुका माडा जिल्हा सोलापूर हिनं केले असल्याची माहिती दिली. खून केल्यानंतर तिने याबाबत आपल्या सासऱ्यांना सांगितले आणि स्वतः पिकावर मारणारे विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा केला. प्रणवचा मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला आणि त्यांनी रुग्णालयात कौशल्या उर्फ कोमल हिची पाहणी केली. ती बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे तिच्याकडून कोणताही जबाब घेता आला नाही. ती शुद्धीवर आल्यावरच आपल्या मुलाचा तिने खून का केला याबाबतची माहिती त्यांना मिळणार होती. तरी पोलिसांनी तिच्या नवऱ्याकडे, सासू सासरे यांच्याकडे, तिच्या माहेरच्या लोकांकडून जबाब घेतले. यावेळी कौशल्या उर्फ कोमल हिचे सासरे नारायण चोपडे यांनी त्या दिवशी नेमका काय घटनाक्रम घडला याविषयी सांगितले. घरात सगळं काही आनंदात चालले होते असताना आपल्या सुनेने मुलाचा का खून केला याबाबत मात्र त्यांना काही सांगता आले नाही. त्या दिवशी नारायण चोपडे आणि पत्नी हे दोघे पिंपळगावाला गेले होते. मुलगा गणेश आपल्या कामात व्यस्त होता. घरात कोमल आणि नातू प्रणव हे दोघेच होते. त्यावेळी नेमके काय घडले आणि कोमलने आपल्या मुलावर कुऱ्हाडीची घाव घातले याबाबत मात्र कोणालाच काही माहिती नव्हती. नारायण चोपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात प्रणव गणेश चोपडे वय 6 याच्या खून प्रकरणी त्याची आई कौशल्या उर्फ कोमल गणेश चोपडे वय 35 हिच्या विरुद्ध 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. कोमलीने विषारी औषध दिल्याने तिच्यावर गेल्या 8 दिवसापासून उपचार सुरू आहेत. अद्याप ती शुद्धीवर आली नाही. तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले असून ती शुद्धीवर आल्यानंतर तिने आपल्या मुलाचा खून का केला याचा उलगडा होणार आहे. या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख सरीश सरदेश पांडे आणि यांची सर्व टीम ही करत आहे. बघा मित्रांनो, अतिशय धक्कादायक आणि अतिशय पूर्ण या सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्हा हलवणारा हा प्रकार घडलेला आहे. आणि एक आई म्हणजे मुलाचं आणि आईचं काय नातं असतं हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण याच्यामध्ये असं घडलं की आईनेच आपल्या मुलाचा खून केला आणि ते मूल ही 10 वर्षानंतर झालं आणि घरात सर्वांचं लाडकं एकच मूल असताना काय घडलं असं याचं कारण अद्यापही आपल्यासमोर आलेलं नाही आहे. आणि याचा तपास अजून पोलीस सर्व यांची टीम हे याचा पुढील तपास करत आहेत. अशी घटना या सोलापूर जिल्ह्यामध्ये घडली आणि आपण या स्टोरीला इथेच थांबूया आणि पुढे काय कारण होतं, असं का घडलं असं याचा नक्कीच दुसऱ्या स्टोरीमध्ये आपण उलगडा करू. तोपर्यंत आपल्यासमोर ती माहिती येईल अशीच अपेक्षा करतो. धन्यवाद मित्रांनो. काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची. आपण भेटूया पुन्हा नवीन स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.